नमस्कार. आज बनवूया एकदम सोप्या पद्धतीनं खुसखुशीत कापण्या. त्यासाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी गुळाचा खीस आणि 1 चिमूटभर मीठ टाकून उकळायला ठेवूया. आता एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 चमचा बडीशेप ठेचून घेतली ती टाकूया. 1 पळी गरम कडकडीत तेल याच्यामध्ये टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. आता गुळवणी टाकून थोडी थोडी टाकायची आणि घट्टसर असं मळून घ्यायचं. हे पातळ मळायचं नाही, घट्टच मळायचं आणि तेलाचा हात लावून 1-2-3 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर एक उंडा घेऊन तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. फार पातळ लाटायचं नाही आपल्याला. इथं मी खसखस वापरली नाही, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता आणि वेलची पूडसुद्धा वापरू शकता. लाटून झालं की आपल्याला कापण्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. आषाढ चालू झाला की आषाढ तळणीचे पदार्थसुद्धा करायला सुरुवात होते आणि गावाकडे सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे कापण्याच. असं खायलासुद्धा आणि चहासोबतसुद्धा कापण्या खूप छान लागतात. कापून झाले आता सुट्ट करून एका ताटामध्ये घेऊया आणि गरम तेलामध्ये सोडायचे. या गॅस मध्यमच ठेवायचा आणि अलटून पलटून छान असं आपल्याला या तळून घ्यायच्या. तळून झाल्या की आपण काढून घेऊया. याच पद्धतीनं थोड्या थोड्या करून आपल्याला कापण्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या. तुम्ही आषाढ तळणीमध्ये कोणकोणते पदार्थ करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा कापण्यामध्ये अजून काय काय टाकता हे सुद्धा सांगा. छान अशा कापण्या तळून झाल्यात. आता या सुद्धा काढून घेऊया. तयार आहेत आपल्या खुसखुशीत अशा कापण्या, खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत.